मी 30-30 वर्षांच्या लोकांना व्हिडिओ बनवताना पाहिले. हे बघा, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल्स टू 1. यामुळेच मी बोर्डाच्या परीक्षेत नापास झालो होतो. पण आज मला कोणी सांगा की याचा प्रॅक्टिकल लाईफमध्ये कुठे उपयोग आहे? काही फरक पडतो का? या मूर्खाला हेच माहीत नाही की संपूर्ण जग त्याच गोष्टीवर चाललंय. जर साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल्स टू 1 नसेल तर तुझे कपडेसुद्धा बनणार नाही. प्लेन तर लांबची गोष्ट आहे, साधी सुईसुद्धा बनणार नाही. पण हे त्याला लहानपणी सांगायला हवं होतं ना. बेसिक ट्रिग्नोमेट्री तुम्ही कोणाला का शिकवताय हे सांगायला हवं होतं. जर नाही सांगितलं तर अशा घाणेरड्या रील्स बनवेल तो आणि म्हणेल की हे बघा काही समजत नाही. गणिताची चेष्टा करतात. कधी म्हणतील ते एक्स्ट्रॅक्ट 2ab. लहानपणी बेसिक आयडेंटिटी शिकवण्यापूर्वी हे सांगायला हवं होतं की a + b होल स्क्वेअर किंवा होल क्यूब याचा नेमका अर्थ काय आहे. नाहीतर ते सगळं अमूर्त होऊन जातं ना, की हे a काय आहे, b काय आहे आणि वर्ग म्हणजे काय. म्हणजे a + b ला a + b नेच का गुणायचं हे कधी सांगितलं जात नाही. प्रतीकं कधी समजावून सांगितली जात नाहीत. तुम्हाला फक्त असं वाटतं की हे बीजगणित आहे. ज्याला उद्देश माहीत असेल त्याला त्याचं महत्त्व समजेल. मग तो स्वतःहून पुढे येऊन त्यात झोकून देऊन काम करेल. नवनवीन मार्गांनी करेल. कदाचित तो त्यातून काहीतरी नवीन शोधूनही काढेल.